छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. एका बँकेने रमेशला दरसाल दरशेकडा 12% दराने 5,000 रुपये कर्ज रूपाने 3 वर्षासाठी दिले. व्याजाची आकारणी कशी होती? सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम दिली? आता बघा, दर साल दर शेकडा. पहिले तर हा कन्सेप्ट समजून घ्या की दर साल दर शेकडा म्हणजे काय. दर दशादशे. काही विद्यार्थ्यांना ह्याचं तर फुल फॉर्मही माहिती नसेल आय गेस. मी असं काही सांगू शकत नाही, सगळेच विद्यार्थी हुशार असतील असं काही नाही. तर दर दशादशे म्हणजे काय? दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. दर म्हणजे प्रत्येक वर्षी. दर साल दर शेकडा म्हणजे काय? ह्याच्यातच तुमचा अर्धा विषय लपवलेला आहे बघा. दर साल दर शेकडा. दर म्हणजे प्रत्येक, परत प्रत्येक, शेकडा म्हणजे 100. म्हणजे जर कोणी 100 रुपये घेतले असतील आणि तो प्रत्येक वर्षी, समजा कोणी 100 रुपये घेतले, तर तो काय करत आहे? दर साल दर शेकडा 12 रुपये देत आहे. 12 रुपये देत आहे. आणि किती वर्षासाठी घेतले त्याने? व्याज म्हणून तो किती रुपये देत आहे? व्याज आहे. किती वर्षासाठी? तर पहिल्या वर्षासाठी व्याज आहे. पण त्याने किती वर्षासाठी घेतलाय? बघा, परत एकदा सांगतोय, दर साल दर शेकडा याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयाला किती रुपये दिले त्याने व्याज म्हणून. तर 100 रुपयाला त्याने पहिले 12 रुपये दिले पहिल्या वर्षासाठी. परत दुसऱ्या वर्षी जेवढे 100 रुपये आहेत त्याच्यावरती तो अजून 12 रुपये देईल. परत तिसऱ्या वर्षी 12 रुपये देईल. म्हणजेच काय? एकूण व्याज किती होणार आहे? 12×36. म्हणजेच काय? जर त्याने दर साल दर शेकडा 12% व्याजाने कुठली तरी रक्कम घेतली असेल किंवा दर साल दर शेकडा 12%ने व्याज देत आहे, तर तो 100 रुपयामागे 12 रुपये देत आहे. आणि त्याने 3 वर्षासाठी हे काय घेतलेलं आहे? व्याज घेतलेलं आहे. मग त्यांनी एकंदरीत 12×3 म्हणजे 36 हे काय दिलं असेल? 3 वर्षामध्ये व्याज झाला असणार आहे त्याचा. म्हणजे तेवढं व्याज त्याला बँकेत जमा करावं लागलं असेल. पण ही मुद्दल आपली काय आहे? 100 आहे. पण गणितात काय दिले की 100 नसून त्याने किती रुपये घेतलेत? 5,000 रुपये घेतले. मग त्याने 36 रुपये व्याज न देता किती रुपये दिलेत? माहिती नाही. तेच काढायचं आपल्याला. तिरकस गुणाकार करू शकता इथे, किंवा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर सरळ व्याजाचं सूत्र वापरू शकता तुम्ही तिथे. मी ते पण समजून सांगतो. बरोबर एक्स. हा काय आहे? एक्स तिकडे जाईल, हा 36 तिकडे गुणाकारात जाईल. 5,000 गुणिले 36 आणि हा 100 भागाकारामध्ये येईल. मग किती येणार आहे? बघा, हा शून्याला शून्य ठेवायचा. 5ने कोणत्याही समसंख्येला गुणलं म्हणजे 5 गुणिला 2, समजा 4ने केलं मी, तर ह्या संख्येला अर्ध करायचं डायरेक्ट. जी संख्या असेल तुमच्याजवळ, समसंख्या असेल 5ने गुणाकार करताना, तर तिला डायरेक्ट अर्ध करायचं. 2 आणि 1 शून्य ठेवायचा. समजा मी 5 गुणिला 26ने गुणला, तर मी डायरेक्ट 26ला अर्ध करतो 13 आणि त्याच्यावरती 1 शून्य ठेवतो. 5 गुणिला 12 केलं, 12×5 60 होतं. पण कसं? तर 12चे अर्धे केले 6 आणि 5 वरती 5 म्हणजे 6 केलं आणि त्याच्यावरती 0 ठेवलं. ही झाली 5ने गुणाकाराची शॉर्ट ट्रिक. समसंख्या असेल तरच ही लागू होतं बघा. तर आता किती झालं आहे? 36चे अर्धे 18 आणि त्याच्यावरती 0 आणि हा 50चा 0 जशाल तसा. म्हणजे किती रुपये व्याज दिला असेल? तर 1800 रुपये. ठीक आहे. हे जर तुम्हाला कळालं नाही तर सरळ व्याजाचं सूत्र लहानपणापासून आपण शिकत आलोय. सरळ व्याज म्हणजे काय? मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला किती? भागिला 100. तर मुद्दल कुठे आहे? मुद्दल आहे तुमची 5,000. मुदत किती आहे? 3 वर्ष. दर किती आहे? 12% भागिला 100. मग हे तसंच गणित झालं बघा. हे 2 शून्य कटले. 12×36 आणि 36 गुणिला 50 किती झाले? 1800. म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तर सरळ व्याज किती होणार आहे 3 वर्षासाठी? तर 1800 रुपये. तर जर तुमचे काही प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे बघा. आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आपण इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे. ती फक्त फीस 59 रुपयामध्ये आपण ती ऑफर करत आहोत. तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.